शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की तीळ पिकाचे नियोजन, तीळ पीक याबद्दलची सर्व माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर आता आपण पाहणार आहोत या तीळ पिकाबद्दलच्या सविस्तर अशी माहिती, नियोजन कशा पद्धतीने केली जाते, बीज प्रक्रिया, पेरणी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, खत नियोजन, फवारणी, नांगरणी, असे पाण्याचे व्यवस्थापन, हे सर्व आता उन्हाळी तीळ जे पेरतो त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, त्याचा पहिला जे मुद्दा आहे तर ते म्हणजे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, कारण की आपण नवनवीन व्हिडिओ शेतकऱ्यांना माहिती देत राहतो. त्यासाठी मी म्हणतो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या. तर शेतकरी मित्रांनो, तीळ पिकासाठी जमिनीची निवड करणं हे चांगले महत्त्वाचं ठरू शकते. जमिनीची निवड करताना चांगला निचरा होणाऱ्या सर्व पिकाच्या जमिनीतनी घेता येते. तर तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली आणि भुसभुशीत तयार करावी, सपाट करावी. तयार करताना चांगले कुजलेले शेणखत त्याच्यातनी मिसळून टाकावे. तर शेतकरी मित्रांनो, ती जमिनीची मशागत झाल्याच्या नंतर येते त्याचं दुसरं जे मेन पॉईंट आहे ते म्हणजे बियाणे. उन्हाळी हंगामाकरिता जे बियाणे प्रति हेक्टर 4 किलो बियाणे वापरले जाते. आम्ही 3 किलो 3.5 किलो असे वापरतो. कोणी 4 वापरते, कोणी 2 वापरते. तर आमची जे 3.5 किलोची आहे पेरणी, ते तुम्ही पाहू शकता. ही पेरणी 3.5 किलोची. हे आधी पेरलेले झाड आहे, जे आमची एक वेळ पेरून काही आमचे बियाणे निघालं नव्हतं. त्याच्यानं ही काही झाडे त्याच्यातनी आहेत, मोठे मोठे फुलावर राहत होता आतापर्यंत. तर पाहू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो, त्याच्यानंतर डबल पेरणी केलेली आहे आम्ही. त्याच्यातनीच नांगरून त्याच्यातनी वाई केली, चांगली भुसभुशीत जमीन केली. त्याच्यानंतर पाण्याचं नियोजन खास महत्त्वाचं असते. आता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, बीज प्रक्रिया करताना कार्बोडायझम तसेच ट्रायकोडर्मा प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. बीज प्रक्रिया केल्याच्या नंतरच तुम्ही पेरू शकता, कारण हे जे आहे हे नाजूक पीक आहे. याच्यातनी तुम्हाला सर्व गोष्टीचं लक्ष ठेवावं लागेल, कारण की याला पाण्याचं नियोजन चांगलं पाहिजे. निघेपर्यंत फक्त निघाल्याच्या नंतर तुम्हाला 100% तीळ पिकल म्हणून समजून घ्या, कारण सोपी पीक आहे. त्याच्यानंतर उन्हाळी तीळ जे पेरणी ही फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातनी पूर्ण करावी. पहिल्या आठवड्याच्या आधी पेरणी करायला उशीर झाल्यास पीक कापणीच्या वेळी ही मान्सूनपूर्व पावसातनी पडण्याची भीती असते. तर बियाणे फार बारीक असल्यामुळे समप्रमाणात वाळू, गाळलेली शेणखत किंवा माती मिसळावी. तुम्ही जर बैलावर पेरत असाल तर तुम्हाला हे करावं लागेल, म्हणजे शेणखत त्याच्यात मिक्स किंवा माती करावं लागेल. आता काही मशीना निघालेल्या आहे, चांगल्या मशीना पेरण्याचे निघालेल्या आहेत, त्याच्यातनी तुम्ही पेरलं तरी चालते. तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, खताचं नियोजन, मातीचं प्रशिक्षण केलं असेल तर तुम्ही त्याच्या हिशोबाने टाकू शकता. त्याच्यातनी प्रति किलो 12-12.5 नत्र असले पाहिजे. 25 किलो स्फुरद. आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, 12-12.5 किलो पालाश असलं पाहिजे. तर 30 दिवसांनी द्यावे. कमतरता असल्यास पेरणीच्या वेळेस तज्ज्ञाच्या हिशोबानंच घ्या, म्हणजे दुकानदाराच्या हिशोबानं तुम्ही त्यातनी झिंक सल्फरचा मात्र 20 किलो प्रति हेक्टर प्रमाणे दिले तरी चालते. तर पेरणीनंतर 7 ते 8 दिवसांनी नांगे भरावेत. पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली दिवसांनी दुसरी आळवणी करून दोन रोपाचे म्हणजे 2 ओळीतनी अंतर 10 सेंटीमीटर अंतर ठेवा. तर पाण्याचे नियोजन, पाण्याचे व्यवस्थापन जे आहे, आवश्यकतेनुसार 2 ते 3 कोळपण्या देऊन निंदण करून घेणे, स्वच्छ ठेवणे आणि पीक एका महिन्याचे होईपर्यंत शेतातनी तण होणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाळी पिकातनी आवश्यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब व नंतर जमिनीच्या मगदूप्रमाणे 12 ते 15 दिवसांनी ओलीत करावी. आणि फुलोऱ्याच्या सुरुवात होताच व बोंडे भरताना ताण पाडल्यास सुरक्षित ओलीतनी द्यावी. तर शेतकरी मित्रांनो,
तीळ पीक ही सर्वात सोपी पीक आहे. तुम्ही फक्त जमिनीच्या वर निघालं की तुमच्या उपाय चालू शकते. फक्त त्याला जमिनीच्या वर निघाला पाहिजे, म्हणजे पेरणी साधली की तुमचं पीक साधते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुमचं प्रतिक्रिया सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, व्हिडिओ लाईक करून शेअर करा.